मुंबई शहर तसेच उपनगरातील पदपथ आणि अन्य सार्वजनिक जागा अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने कंबर कसली असून लवकरच फेरीवाला मुक्त परिसर मोहिमेची अंमलबजावणी अधिक तीव्र करण्यात येणार आहे। महानगरपालिकेने उच्च न्यायालयात फेरीवाल्यांच्या गर्दीने व्यापलेल्या 20 ठिकाणांची यादी सादर केली। त्यानुसार आता संबंधित ठिकाणे फेरीवाला मुक्त करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे। CSMT, कुलाबा, कॉजवे, वांद्र्यातील लिंकिंग रोड, हिल रोड, दादर, अंधेरी, मालाड, घाटकोपर रेल्वे स्थानकांसह अन्य ठिकाणांचा यात समावेश आहे। रस्ते आणि पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांची समस्या दिवसेंदिवस उग्र होते। मुंबईकरांना पदपथ आणि रस्त्यावरून ये-जा करताना अडथळा करणाऱ्या तसेच उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महानगरपालिका सातत्याने कारवाई करत असते। मात्र तरी फेरीवाल्यांची समस्या मार्गी लावण्यात पालिकेला यश आलेले नाही। पदपथांवर पथाऱ्या पसरून फेरीवाले कारवाईची चिंता न करता राजरोसपणे व्यवसाय करतात। फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडीचीही समस्या जटिल होत असून अनेक वेळा प्रवासी व फेरीवाल्यांमध्ये शाब्दिक वाद होतात। तसेच अनेकदा वाद मारामारी झाल्याचंही यापूर्वी समोर आलंय। या दरम्यान उच्च न्यायालयात गेले असता न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिका हद्दीतील वर्दळीची 20 ठिकाणे फेरीवाला मुक्त करण्याचे निश्चित करण्यात आले। गेल्या वर्षी महानगरपालिका प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयात मुंबईतील 20 ठिकाणांची यादी सादर केली होती। त्यानंतर आता महापालिकेने ही मोहीम राबवण्याचे नियोजन केले आहे। यासाठी पालिकेच्या विभाग स्तरावर कार्यवाही हाती घेण्यात येणार आहे। संबंधित ठिकाणावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचे कुठे स्थलांतर करायचे याबाबतही अभ्यास केला जाईल। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।